अरे नमस्कार. राम राम साहेब. मग इजो दादा बरं आहे ना सगळं घरात? बरं आहे बरं आहे व्यवस्थित? व्यवस्थित आहे. ते काढ रे अभि दोन. आहे ना लक्षात? हं? येऊ का? हा या. काय अडचण असली तर सांग. बरं बरं चला. हो काका आमच्या मामालाच मतदान करायचं. बरं बरं बाळा करतो. येतो. हा या या. राम 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 हनुमंतराव. राम 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 राम. काय मग बरं आहे का? बरं आहे की? मग काय किती आहे ना मतदान? 4 आहे 4. 4 आहे का? हो. अभि काढ 4. लक्ष ठेव बरं का? हा 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 हो. ओके. काय अडचण आली तर सांगायचं. हो हो बिनधास्त सांगायचं. हो हं? हो साहेब हो येऊ का? हो ती फाईल पटकन जमा करून ठेवा. हो साहेब. चला. मतदान मागायला घराकडे आलतो आता ओळख सुद्धा दी नाव. हो साहेब मतदान दिलंय तुम्हाला. राव निवडून आणलंय तुम्हाला. कसं आहे ना मा तू निवडून दिलायस खरा आहे. मला माहिती आहे सगळं. आमच्या अडचणीसाठी निवडून दिले तुम्हाला. तुम्ही ओळख बी दी नाव आम्हाला. होय की तुझा तो अधिकार आहे की तू निवडून दिलाय मला सगळं मान्य आहे. तुझ्या समस्या मांडायचा तुला अधिकार आहे. आम्ही नाही म्हणत नाही. गाडी कोणाची आहे ही? गाडी माझी आहे. आता मला एक सांग ही गाडी मी तुझी परवानगी घेऊन गेलो खाली गेलो काय तर कुठं थडकलं काय मोडलं केलं ती नीट करून द्यायची जिम्मेदारी माझी आहे की नाही? बरोबर तू विचारशील का नाही मला? विचारणार. पण ही गाडी तुझी मी विकत घेतली आता विकत. मी खाली जाऊन थडकावीन ना कुणाला पुढे कुणालाही देईन. तुझा विचाराचा अधिकार आहे का मला? आहे का तुझा विचाराचा अधिकार? नाही नाही. तसं तुला मी विकत घेतलं विकत 4,000 मोजलेत तुला. कशाला विचारायला लागला? तुझा अधिकार तू गमावला तेव्हा पैसे जेव्हा घेतलास तेव्हा. आला लक्षात तुझ्या? चला रे म्हणा अधिकार आहे म्हण. तसं आमचं चुकलंय साहेब. तुमचं खरं आहे म्हणायचं. साहेब हे पैसे घेऊ शकत नाही साहेब. तेवढं घरकुलाचं तेवढं बघा माझं. ठीक आहे. इजू दादा फाईल रे. बोला माझं काय म्हणता. हो का? तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमचं घरकुल मंजूर केलंय. झालं. झालंय. येऊ का? या या. चला.